कपडे लावायला आले वरती आणि मस्त असं ऊन पडलंय. कपडे ब्लँकेट टाकले मशीनला आणि धुवायचं होतं मला ब्लँकेट. आणि इथं बघा मस्त ऊन पडले, फुल लागलेलं आहे. काल पाणी घातलं झाडांना आणि टवटवीत झाली तशी झाडं. आता आठवड्याभर पाणी घालायला वेळ नव्हता आणि पाऊस पण नाही आहे आता एवढा, त्याच्यामुळं घातलेत. आणि आता फुल लागतील. खत पण थोडंसं घालायचं आहे, खत घालायला मिळालं नाही, गावी वगैरे सारखं जाणं होतं त्यामुळं. आणि आता थोडं काम राहिले त्यामुळं गावी नको, काल जाणार होते ते कॅन्सल केलं. आणि बरंच साहित्य वगैरे ते गणपतीच काढून ठेवलं होतं, ते भरून ठेवायचं आहे आता. आणि छान आता इथं गवत वाढलेलं आहे थोडंसं ह्याच्यात कुंडीतून, ते आता काढून घेते जरा. आता कसं काल थोडंसं पाणी घातल्यामुळं थोडंसं आता वरच्यावर काढलं की आपलं परत पाणी घातलं की वाढत नाही, आपलं काढून घेते आता. आणि उसपायलाही बरं पडतं ते. चला, ऊन पडलेलं आहे आणि आता गवत काढून घेते. असं वाढलेलं आहे हे. आणि काल पाणी घातल्यामुळं थोडंसं झाडं अशी टवटवीत अशी झालीत. आणि हे असं काहीतरी वेगळंच गवत आलेलं आहे, हे काढते सगळं. जे लिंबू मी देवाला घासायला वगैरे पाणी घेते ना, आणि लिंबूचं ते बी वगैरे पडलेलं आहे त्याच्यात. आणि हे लिंबूचं मस्त असं रोप आलेलं आहे. बऱ्याच 2-3 ठिकाणी आलं आहे. सीताफळं पण आपण जी खाल्लेली वगैरे खत घातलेलं आहे त्या सीताफळाची त्या रोपात असं काहीतरी गवत आलेलं आहे पूर्ण हे. आणि हरेटीच येत नाही आहे. आता ते सगळं हरेटीमधलं हे गवत काढून घेतो, म्हणजे थोडंसं हरेटीला पण भर येईल. आणि हरेटी आता लागते गणपतीला वगैरे देवपूजेत, मग म्हटलं काढून घेते आता. हरेटीत गवत आलं आहे आणि ते काढून घेते, म्हणजे हरेटी देवाला वगैरे व्हायला आता पाहिजेत मला. आणि हे भरपूर गवत आलं आहे असं वेगळंच काहीतरी, आणि हरेटीला भर येत नाही आहे. आणि कशानं काय माहिती ते अचानक, म्हणजे सगळ्याच बऱ्याच कुंडीतनं आले. आता ते सगळं काढून घेते, म्हणजे झाडांना पण थोडीशी भर येईल. फुलं तर छान आले ह्याला इथं, मस्त किती छान दिसायला लागलं. पण ते ह्याच्यात जास्वंदाचं झाड आहे, ह्याला आता फुलं लागत नाही आहे. आता म्हटलं हे काढून घेऊया. आणि ह्याने कटिंग केलं होतं जून महिन्यात, अजून त्याला खत वगैरे घातलं नाही त्यामुळं आले नाहीत पानं, म्हणजे फुलं वगैरे. आणि आज अशी वेणी घातली आहे, छान वाटते. म्हणजे पाठीवर केस टाकले की आपलं गरम होते आणि नेहमीच असं वरती बांधून ठेवते, पण आज असं वेणी घातलेली आहे. आणि तर छान असं गवत, पुन्हा कवळं ऊन आहे. बाकीची कामं अजून व्हायची आहेत खालची. म्हटलं आधी हे काढून जाऊया, कारण राहिलं की मग परत संध्याकाळी पावसाचं जर वातावरण झालं तर मग पुन्हा राहून जातं आहे. आणि कसं आहे, एकटं निवांत असलं की थोडंसं काम पण, बाकीची एक्स्ट्रा कामं पण होतात. आणि मला असं रिकामं किंवा काय असेल तर, आणि जर काम समोर असेल तर रिकामं राहायला आवडत नाही. आणि तसं आता देवाची नारळ वगैरे ठेवलेले, नारळ वगैरे फोडलेले आहेत, त्याच्यातलं खोबरं वगैरे काढून वाटून ठेवणार आहे. म्हणजे ऐन वेळेस आपलं खोबरं जेवणात वगैरे वापरता येते, किंवा खोबऱ्याची चटणी वगैरे असं. मग ते बघू आता, म्हणजे करून ठेवणार आहे. आणि हे काम आवरलं की मग एक एक सुरुवात आपली पहिल्या आधी दिवसाचं रुटीन जे आहे ते करणार, आणि त्यानंतर बाकीचं मग करून घेणार आहे. आणि इथं आता 2-3 कुंड्या म्हणजे काल काढल्या होत्या मी पाणी घालतच, आणि आता ह्या बाकीच्या घालून घेते, काढते. आणि तुमच्याशी गप्पा मारत काम करायला म्हणजे माझा वेळही जातो आहे, कारण एकटा असा वेळ जात नाही का, म्हणून म्हटलं आता बोलत आपलं चालू आहे. काढते रान. आणि हे काय माहिती, एकच प्रकार आहे हा रानाचा, हे सगळ्या कुंडीत आलेलं आहे. असं काही वाळलेलं पान आहे नारळाचं, आपलं पामचं. आणि हे बघा पिवळी झाडं झालीत, फांद्या वगैरे पूर्ण. आता ह्याला जरा खत घालायला पाहिजे, खत घातलं की जरा असं व्यवस्थित होऊन जाईल. परत थोडंसं उठबस करावं लागतं हे करताना. हे बघ, एकच नमुना आहे हा खताचा, हा एकच प्रकार आला. आणि काय एकदम आपलं ध्रुवा वगैरे हरेटीची वगैरे कसं वेल होऊन जाते, तशी पाण्यात अगदी चांगली रुतली गेली आणि वाढ लागली त्याला. आणि निघत पण नाही आहे ते. वाढलं जर असेल, पाणी जर घातलं नसतं तर हे निघालं पण नसतं. आता म्हटलं थोडंसं ओलं आहे तोपर्यंतच काढून घेऊया, म्हणजे हे होईल,
म्हणजे पाणी जर पुन्हा घातलं किंवा खत जरी घातलं तरी थोडंसं बहर लागेल झाडांना आणि हिरवी होऊन जातील झाडं. कसं होतं गावी जायचं होतं पण तिथं जसं घराजवळ नेट किंवा बाकीच्या गोष्टींचा सोर्स नाही आहे. मग हे लोक कामात जर असतील तर माझा वेळ जात नाही, कारण एकटं तिथं शेतात वगैरे म्हटल्यावर त्या दोघांना पण टेन्शन म्हटलं, म्हणून मग गेले नाही. आणि कसं हे चायपत्तीचं पण मस्त झालं आहे, चहापत्तीचं, कारण ह्या दिवसात आता थंडीचे दिवस पण हळूहळू चालू होतील. हे छान भरलं आहे आणि खालची जी वाळलेली पानं आहेत ही आता काढून घ्यायला पाहिजे. थोडंसं जर बाग असेल तर थोडंसं आपण हे केलं की म्हणजे निगा त्यांची ठेवली तर चांगलं राहायची आवड आहे लहानपणापासून. म्हणजे इतर काही म्हणजे इकडं तिकडं हे करत बसण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा घरी पण आईकडं असं हे झाडं वगैरे, आम्ही आबोलीची झाडं वगैरे लावायचो आणि मस्त सकाळी सकाळी तो गजरा आबोलीच्या फुलांचा छान वाटायचा असं. आणि निसर्गाच्या ह्याच्यात काम करायला मला खूप आवडतं. निसर्गात म्हणजे जेवढं जमेल तेवढं, जास्त पण असं नाही, कारण आता तेवढं पहिल्यासारखं पण जमत नाही. आणि सणात कसं थोडंसं विश्रांती वगैरे पाहिजे. म्हणजे सगळं आवरल्यावर आता नैवेद्य आणि सगळं धावपळ गावाकडून इकडून तिकडून आल्यावर सगळी धावपळ पण झाली होती. मग एक दिवस जरा रेस्ट, म्हणजे बाकीचं सगळं आरास वगैरे काढला मी. आणि थोडंच काढणार म्हणत होते पण मला काढायला जमलं. मी टेबलवर चढून वगैरे सगळा काढला आरास आणि हे केलं, असं काढून आता तो पॅकिंग करून ठेवायचं आहे पुन्हा. आणि आता त्याला थोडा वेळ लागणार, कारण सगळं वेगवेगळे वस्तू आहेत, म्हणजे हार वगैरे सगळं, देवाचे हार वगैरे सगळं आहे. ते माळा वगैरे भिंतीला लावल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण वेगवेगळ्या करून मग त्या वेगवेगळ्या पिशवीत घालून वगैरे ठेवायचं आहे. आणि ते आता वेळ मिळेल तसं करणार. आता इथं पण जरी असले तरी बाकीची जी एक्स्ट्रा कामं, मग थोडं ब्लँकेट धुवायचं, ऊन आहे तसं चादरी धुवायचं, असं माझं काम चालू आहे. कसं त्याच्यातल्या त्याच्यात एक्स्ट्रा होऊन जाते. कसं ते दोघं असले की मग त्यांच्या जेवणाची गडबड किंवा हे सगळं होऊन जातं आहे, किंवा बाकी सगळ्याच गोष्टी, मग बोलणं बसणं ह्या सगळ्या गोष्टी होतात, वेळेनुसार होत नाहीत. मग हे एक्स्ट्रा कामं होत नाहीत. मग म्हटलं ते नाहीत तर आपले एक्स्ट्रा कामं पण जेवढी होतील तेवढी करून घेऊया. मिरचीचं रोप पण लावलं होतं, ह्याला मिरच्या लागल्या होत्या. आता हे फूल पण आलेलं आहे मिरचीच्या रोपाला. आणि हे बघा गवत केवढं वाढलं आहे. म्हणजे कसं आहे, बाहेरची दुसरी कामं करत बसलो त्यामुळं हे बाकीचं करता आलं नाही. आता वेळ मिळाला आहे तसं म्हटलं ही मिरची लागलेली आहे. काल एक काढली होती, म्हणजे बऱ्याच मिरच्या लागल्या होत्या काढल्या. आणि तिथं वांग्याची पण आलीत रोपं, पण कसं खत जरासं घातलं असतं म्हणजे अजून छान झाली असती. आता होईल. आणि हे एका मैत्रिणीनं दिलेलं आहे आळूचं झाड, आळूचं पान दिलं होतं, ते थोडं आलं आहे पानं, त्याला खत पण घालायचं. आता ते पिशवीत लावल्यामुळं वाढ होत नाही आहे. रोपातच, वांग्याच्या रोपातच हे तुळशीचं रोप आलं आहे, हे असं वांग्याचं रोप. आणि ह्याच्यात आता खत घालायला पाहिजे थोडं, म्हणजे चांगलं हे होईल. आता कडेचं हे सगळं गवत काढून घेते. आणि तसं गवतामुळं खरंच झाडं एकदमच हे पडतात, म्हणजे त्याला जे फूल लागायचं ते लागत नाही. म्हटलं आता काढून घेऊया, लागलीच आता होत आले बरीच. आता आणि एक तुळस आली होती वरती, ती मी आता खाली कुंडीत नेऊन लावली इथली तुळस. आणि खाली जी गेल्या वर्षीची होती ती काढून वरती कुंडीत लावली, पण ती वाळली लगेच. आणि काय माहिती, म्हणजे मला वाटतं 2-3 दिवसानं लावल्यामुळं ते बहुतेक वाळली. लगेच गावी जायची गडबड होती त्यामुळं लगेच लावणं झालं नाही, आणि नंतर मग वाळली ती थोडीशी. सगळ्याच झाडात एकदम एवढं एक्स्ट्रा पाणी असेल तर आणि गणपतीत मला ते बाकीचं म्हणजे व्हिडिओ वगैरे करायची इच्छा होती, पण तसा वेळ मिळाला नाही. खाली ज्या बायका म्हणजे वर्षाला खेळत होत्या ते फोन करतो म्हटल्या होत्या, पण त्या कशात काय माहिती राहून गेल्या. मी तसंच आवरून बसले होते आणि जायचं म्हणून ठरवलं होतं, पण वेळ झाला होता. हे पण गावावरून आले, मग
मला कुठलं पण काम केलं तर पूर्ण करायची म्हणजे सवय आहे. मग ते कुठलंही हातात काम असू दे. आता हे गवत जवळजवळ होत आलं आहे झाडामधलं. आता ते एकत्र सगळं गोळा करून मग टाकते. आणि अर्धवट टाकण्यात काय अर्थ नसतो आहे. म्हणजे परत जर त्या कामाला हात घालतो म्हटलं तर परत हात लागत नाही. म्हणून त्या वेळेला करून घेतलेलं बरं असते. आणि आता आणि हे बघ दाखवते तुम्हाला. हे कसलं, हे वेगळंच काहीतरी गवत आलं आहे हे असं. ह्याचं आम्ही पाळणं लहान असताना असं हे करत होतो. ते दाखवते तुम्हाला. तसं आपल्यात लहानपण पण असावं म्हणजे कंटाळा येत नाही. कुठल्याही कामाचा कंटाळा येत नाही. भले कामं कितीही असू दे त्याचा कंटाळा येत नाही. आणि खरंच कामं करतच राहिलं पाहिजे. कारण छोटं मोठं का असेल ना, कंटाळा आला तर बसून परत ते काम करत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यातूनच मैत्रिणी म्हणा किंवा मित्र सर्कल हे पण सांभाळलं पाहिजे. आता मला काही ठिकाणी जायचं पण आहे. पण थोडं माझं काम मोठं चालू आहे त्याच्यामुळं जायला मिळालेलं नाही आहे. आता बघू, आम्ही जाऊन येणार आहे दोघं पण, हे आणि मी. आणि कसं 2 वर्ष बराच गॅप गेला काही गोष्टींसाठी. आणि कसं असते सगळंच जेवढी आपली माणसं राखलेली आहेत त्यांच्याकडे जाणं येणं पण राहिलं पाहिजे. आता यात्रा किंवा ह्या सगळ्या समोर जबाबदाऱ्या आलेल्या त्याच्यामुळं कुठे जायला मिळालेलं नाही आहे आम्हाला. हा कचरा जो ह्याच्यात हे केलेला आहे, ती छोटी खडी आहे ती भरून ठेवली होती गोणी आणि ती फाटली आणि त्याच्यात ही तुळस आलेली आहे. ही मला आता दुसऱ्या कुंडीत लावायला पाहिजेत. आणि छान आली मस्त अशी कृष्ण तुळस आहे, मस्त आहे. आता हे बघ, हे काहीतरी वेगळंच गवत आहे. हे काहीतरी वेगळंच गवत आहे. आता काढून घेतो. आता होत आलं आहे जवळजवळ. आणि हे बघ रान, आता 2-3 एवढ्याच राहिलेत कुंड्या. आता त्याच्यातलं काढून खाली जाते. आणि ब्लँकेट पण होत आले त्यावर वाळत घालेल. आणि चांगलं ऊन पडलं आहे, खडखडीत वाळेल पण. आणि कुठलीही गोष्ट अशी नीटनेटकी असते की आपल्याला पण बरं वाटतं, समाधान वाटतं. आणि ठीक आहे, आपण स्वतः फ्रेश राहतो. मग झाडं असू दे किंवा घरात कुठलीही गोष्ट असू दे, नीटनेटकी असेल तरच फ्रेश वाटतं आपल्याला घरात. आणि ठेवायला पाहिजेत. आता आपण रिकामं बसून हे टाईमपास करत बसण्यापेक्षा आपल्याला जमेल त्या वेळेत असलं काहीतरी केलेलं बरं असते. आता गावी जरी गेले तरी तिथं नेट जर नसेल तर त्यावेळेला मला जर सुचलं हां बाबा तिथं रान वगैरे आता झाडं लावलेली आहे, तुळशीची रोपं वगैरे मी लावून आलेली आहे, थोडीशी वाढलेत. आता त्यांना खत पण घातलं होतं. तुळशीच्या रोपानं नाही पण दुसऱ्या झाडांना खत घातलं होतं. तुळशीची रोपांना मी कधी खत वगैरे घालत नाही. मग त्यांचे ते येतात ते. आणि आता गावी गेल्यावर ते केलं होतं मी, रान गवत काढून आले. आता बघू परत ज्या दिवशी जाणं होईल त्यावेळेला दाखवते मी. आणि बरंच रान निघालं आहे आता एकत्र केल्यावर, बघा तुम्ही. आणि हे गौरीचं पण रोप आलं याच्यात. असं छान गौरीचं रोप आलं, फुल लागलं होतं. आणि चुकून ते माझ्याकडनं उसपलं गेलं आहे काल संध्याकाळच्या वेळेला. ते रान बघून माझं असं डोकंच फिरलं. म्हणजे कधी एकदा काढतो आहे असं झालं होतं रान कुंडीतलं. कारण संध्याकाळी वेळ तर झाला होता पण झाडांना पाणी पण देणं गरज होती. खूप एकदम मुरझवल्यासारखी झाली होती झाडं. आणि पहिला आधी खालचं डेकोरेशन वगैरे सगळं काढून झाल्यावर मी ज्यावेळेला वरती आले कपडे वाळत घालायला, कपडे धुवायला टाकायला, तेव्हा बघितलं तर झाडं खूप हे झाली होती. आणि लक्षात नव्हतं की म्हणजे पाऊस नसल्यामुळे एवढं झाडं हे होतील असं. मग लगेच आधी पाणी पहिला पाजवलं मी, घातलं झाडांना. आणि ह्याच्यातला जो पाला आहे हा असाच ठेवणार आहे जेणेकरून त्याला आता चांगलं त्याचं खत होते पाल्याचं. इथं हे बघ, ध्रुवांच्या ह्याच्यात केवढी अशी म्हणजे गवत हे झालेलं आहे. कशा येतील ध्रुवा. आणि ह्या बाजूला अशा ध्रुवांचं हे वेल वाढत चाललं आहे. आता काढते सगळं, म्हणजे थोड्याशा ध्रुवा छान येतील त्याच्यात.
आणि हे एवढं असं बारीक काढायला वेळच नव्हता. खूप असं वेगळंच काहीतरी रान आलं आहे हे. आणि काल सकाळी आलो तर बघतोय तर हे ध्रुवा काढायला तर हे सगळं पूर्ण भरून गेलं होतं. ते बकेटमधनं वगैरे टाकतील. जमा तर करून ठेवते, उन्हानं वाळलं जाईल बघू. हे हा एक ढीग. झाडांना पाणी घालते, घालूनच खाली जाते. म्हणजे संध्याकाळचं काम थोडंसं आता रानं वगैरे काढले म्हटल्यावर जरा मस्त होतात. पाणी घालून जाते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. बऱ्याच जणींना माहिती नव्हतं आणि काल कवरीला गेलेली त्या वेळेला सगळ्यांना माहिती झालेलं आहे. नाव चॅनेलचं चेंज केलेलं आहे त्यामुळं. आणि मला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आजपासून चांगले म्हणजे इथून पुढचे चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत, तरी बघायला विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या, बाय.